आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी। सर्वांना जय भीम। आमच्या सिद्धार्थ वाया मंडळाच्या वतीने महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2587वी जयंती साजरी करण्यात आली। मंडळाच्या वतीने कायमच विविध उपक्रम आयोजित केले जातात। त्यामध्ये प्रामुख्याने काल दिनांक 11 मे रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। तसेच दिनांक 9 ते 12 या 4 दिवसामध्ये लहान मुलांना श्रामणेर शिबिर आयोजित केले होते व बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार होण्यासाठी मुलांना शिकवण मिळावी या दृष्टीने लहान मुलांना त्यामध्ये सहभाग करण्यात आलेलं होतं। तसेच आमच्या मंडळाच्या 35 किलो गटाने कबड्डी स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावला जात होता, त्या मुलांचा सत्कारही करण्यात आला। तसेच मंडळाच्या वतीने विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवले जातात। तसेच पहलगाम येथे झालेला भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर आम्ही रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। तसेच मंडळाचे आमचे आधारस्तंभ माननीय पहलवान बाळासाहेब गोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो आणि आमच्या मंडळाचे संचालक मंडळी 25-26साठी काम करत आहे। ते विविध उपक्रम राबवून मंडळाचे नावलौकिक करत आहे। तसेच मंडळ आमचे हे सिद्धार्थ परिसर सांगली येथील असून 1987 स्थापना असून तेव्हापासून आमचं मंडळ खास करून कबड्डीसाठी प्रसिद्ध आहे व कबड्डीचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी या मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात होती। त्यासाठी ₹50,000 असं बक्षीस लावण्यात आलेलं होतं। असे विविध मंडळाच्या वतीने उपक्रम राबवले जातात। या उपक्रमामध्ये आमच्या मंडळाचे सदस्य, सभासद, माजी पदाधिकारी, खेळाडू, सभासद सहभागी होतात। त्यामध्ये प्रामुख्याने उपाध्यक्ष पांडुरंग गोंधळे, सचिव माणिक गोंधळे, उपसचिव विजय काळे, आमचे सहकारी भारत कुदळे, तसेच बाकीचे आमच्या संचालक मंडळाचे पदाधिकारी सर्व एकजुटीने काम करतात व मंडळाचा प्रचार व प्रसार करण्याचं काम एकरूपपणे चालू आहे। आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी।